नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ट्यूमरच्या रुग्णांसाठी मुंबईत एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलण्यात आलं आहे. इंडियन कॅन्सर सोसायटी आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने अमृत स्पर्श या न्यूरो ऑन्कोलॉजी पुनर्वसन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईतील परळ येथील इंडियन कॅन्सर सोसायटीच्या पुनर्वसन केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या 75व्या वर्षाचं औचित्य साधत सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या ट्यूमरनंतर रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक अडचणींवर विशेष पुनर्वसन उपचार केले जाणार आहेत. यामध्ये शरीराचा समतोल बिघडणे, जागा आणि दिशेचे भान कमी होणे, संवेदन प्रक्रियेत होणारे बदल, तसंच बोलणे, ऐकणे, गिळणे आणि दैनंदिन कामामध्ये येणाऱ्या अडचणींचा समावेश आहे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांसाठी मल्टीडिसिप्लिनरी केअर मॉडेल उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यामध्ये फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर थेरपी, स्पीच अँड लँग्वेज थेरपी, ऑडिओलॉजी आणि कॉग्निटिव्ह पुनर्वसन या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. याशिवाय प्रगत व्हर्च्युअल सेन्सरी वातावरण, समर्पित कॉग्निटिव्ह प्रयोगशाळेची सुविधाही या केंद्रात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ उपचार करणे नाही, तर कर्करोगातून सावरणाऱ्या रुग्णांना पुन्हा स्वावलंबी बनविणे. विशेष म्हणजे या केंद्रामध्ये उपचार परवडणारे असावेत याची काळजी घेण्यात आली आहे. गरजू रुग्णांना पुनर्वसन सेवा मोफत दिल्या जाणार आहेत, तर इतर रुग्णांसाठी या सेवा अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. टाटा मेमोरियल रुग्णालय आणि इंडियन कॅन्सर सोसायटीच्या उपक्रमामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या ट्यूमरशी लढणाऱ्या रुग्णांना केवळ उपचारच नव्हे, तर उपचारानंतर आयुष्य अधिक स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठीही मोठी मदत मिळणार आहे. कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात अमृत स्पर्श हा रुग्णांच्या पुनर्वसनाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.